विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पाचवा आणि पाचव्या तरंगामध्ये जे काही आपल्याला अहंग्रह ध्यान सांगितलेलं आहे, त्या अहंग्रह ध्यानाचं चिंतन करत असताना ब्रह्मशाभेद चिंतन करावं. आणि त्या ब्रह्मशाभेद चिंतन करत असताना त्यामध्ये प्रणव उपासना आपल्याला सांगण्यात आलेली आहे. मग त्या प्रणव उपासनेचा प्रकार पाहत असताना, प्रणव उपासना करत असताना त्या प्रणवाचे 4 पाद त्या ठिकाणी केले. आणि 4 पाद करत असताना त्याच्यामध्ये एक पाद आहे तो साक्षी आहे, तोच आत्मा आहे, तो स्वयंपद लक्षण आहे, किंवा ब्रह्माचा विचार करता असताना ते तत्पद लक्ष आहे, किंवा ओंकाराची जी चौथी मात्रा आहे ती अमात्रा त्या ठिकाणी सांगितलेली आहे. ती जी मात्रा आहे ती परब्रह्मरूपाची आहे. आणि बाकीच्या ज्या 3 मात्रा सांगितल्या किंवा बाकीचे जे पाद सांगितलेले आहेत 3 पाद, ते साकार रूपाने म्हणा किंवा ते अपरब्रह्मरूपाने विचारात घेतलेले आहेत. मग काय करायचं आपण, ह्या 4ही मात्रेचा विचार करायचा किंवा 4 पादांचा विचार करायचा. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, आपलं ऐके करायचं. मग ऐके करत असताना त्यामध्ये समष्टी रूपाने विचार केला आणि विष्टी रूपाने विचार केला. आणि समष्टीच विष्टी रूप आहे असं त्यामध्ये आपण चिंतन केलं. तर कसं चिंतन केलं, त्याची अंग आपण पाहिले. जी त्या ठिकाणी समष्टीचे अंग आहे तीच विष्टीचे अंग आहे. जे त्या ठिकाणी समष्टीचे भोग आहे तीच त्या ठिकाणी विष्टीचे पण भोग आहे. मग ते भोग घेण्याकरता आता त्यामध्ये त्रिपुटी असायला हवी. मग त्रिपुटी सांगत असताना त्यामध्ये एक इंद्रिय सांगितलं, दुसरा विषय सांगितला आणि तिसरं त्याची अधिष्ठात्री देवता त्या ठिकाणी सांगितल्या. म्हणून त्या इंद्रियांना जरा थोडा शास्त्रीय पारिभाषिक शब्द म्हणून इंद्रियांना त्या ठिकाणी अध्यात्म म्हटलं, विषयाला त्या ठिकाणी आधिभूत म्हटलं. आणि त्याच्या ज्या देवता आहेत, कशाच्या, विषयांच्या का इंद्रियाच्या, देवता कशांच्या सांगितल्या आपल्याला काल आठवतं का? देवता विषयांच्या असतात का इंद्रियांच्या असतात? इंद्रियांच्या देवता असतात, बरोबर की नाही? म्हणून इंद्रियांच्या देवता आहेत, त्या देवतेचं म्हणजे त्या अधिष्ठात्री देवता आहेत त्याचा विचार केला. तर त्याचा विचार करत असताना जी कर्णेंद्रिय आहेत, तो कर्णेंद्रिय अध्यात्म झालं. आणि त्याचा विषय काय, तर शब्द ग्रहण करणे, शब्दाला ऐकणे, हा शब्द त्याचा काय आधिभूत विषय आहे. आणि त्याची अधिष्ठात्री देवता कोण आहे, तर दिशा अभिमानी देवता आहे. त्वचेची देवता कोण आहे, वायुदेवता आहे. त्वचेने काय होतं, स्पर्श होतो, स्पर्श विषय. नेत्राची देवता कोण आहे, सूर्य आहे. त्याचा विषय काय आहे, रूपाला पाहणं. जीवा आहे रसनेंद्रिय, त्याची अधिष्ठात्री देवता कोण आहे, वरुण आहे. आणि जीवेनं काय करतो आपण, जेवण करतो, रस घेतो. घ्राणेंद्रिय म्हणजे नाक आहे, त्याची देवता कोण आहे, 2 अश्विनी कुमार आहे त्या ठिकाणी. आणि गंध सुगंध घेणं हा त्या विषय आहे त्याचा. ही झाली पंचज्ञानेंद्रिय. कर्मेंद्रियाचा विचार सांगत असताना आपण जे बोलतो वैखरी वाणी, ती वाणी त्या वाणीची देवता कोण आहे, अग्नी. आणि तिचा विषय काय आहे, बोलणे. बोलणे हा तिचा विषय. पुढचं कर्मेंद्रिय आपलं पुढचं कर्मेंद्रिय सांगितलं त्या ठिकाणी हात. आणि हाताची देवता कोण आहे, इंद्रिय आहेत. आणि इंद्रियाने काय करतो आपण, देणे घेणे हा व्यवहार त्या ठिकाणी करतो, म्हणजे देणे घेण्याचा विषय होत असतो. त्याच्यानंतर पुढचं कर्मेंद्रिय सांगितलं पाय. पायाची देवता कोण सांगितली, विष्णू त्या ठिकाणी सांगितले. आणि पायाने काय होतं, गमन होतं, म्हणजे चालण्याचं काम होतं. गमन म्हणजे चालणे असं करा. त्याच्यानंतर गुदद्वार सांगितलं. आणि त्या गुदद्वाराची देवता कोण आहे, तर यम आहे. आणि त्या गुदद्वाराने काय होतं, तर मलत्याग त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यानंतर जननेंद्रिय, उपस्थ, हे त्या ठिकाणी कर्मेंद्रिय सांगितलं. आणि त्याची देवता कोण सांगितली, तर प्रजापती सांगितली. त्याने काय घेता येतं, त्यांनी रती सुख अशा पद्धतीनं घेता येतं. त्याच्यानंतर
आता सूक्ष्म असणारे इंद्रिय, त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतात. मग तो परिणाम सांगत असताना काय होतो? मनन होतं. काय बोलले? त्या त्याच्यात त्याने काय होत असतं, मनाने काय होत असतं, मनन त्या ठिकाणी होत असतं. त्याच्या अधिष्ठात्री देवता कोण सांगितली? चंद्र सांगितले. बुद्धीची देवता कोण सांगितली? बृहस्पती सांगितली. निश्चय करते, बोध करते. आणि अहंकार जो आहे, अभिमान, त्याची देवता कोण आहे? ते रुद्र आहे. आणि काय करायचा? विषयाचा अभिमान धारण करणे, हा अहंकाराचा विषय त्या ठिकाणी आहे. आणि चित्ताचा विषय काय? पूर्वपार चिंतन करणं, आहे का नाही? तर चिंतन करणं हा विषय आहे. आणि त्याची अधिष्ठात्री देवता कोण आहे? साक्षी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव असा विचार करत असताना अध्यात्म सांगितलेले ते कसं सांगितलं? चित्त प्रतिबिंबित अविद्या वृत्ती आहे. त्याच्यामध्ये काय आहे? प्रत्येक इंद्रियांच्या ठिकाणी काय असतं? ते अध्यात्म. आणि चित्त प्रतिबिंब, चित्त म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंबित अविद्या वृत्तीनं ते आवृत्त असतं. त्याच्यानंतर जे आधिभूत असं पद्धतीनं सांगितलेलं आहे विषय, ते कसं असतं? सारे विषय अज्ञानानं आवृत्त आणि कसं असतं? स्वरूपानंद असतं. आणि आधिदैव जे असतं ते ईश्वर स्वरूप असतं. आता हे 3 जे मुद्दे या ठिकाणी खाली सांगितले का नाही, आता ह्या 3ही मुद्द्यांचा विचार, म्हणजे हे फक्त कोष्टकात 3 मुद्दे आलेले आहेत, तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? 3ही गोष्टींचा विचार करायचा. त्याच्यामध्ये स्थूल भोग, विवेक्त भोग, आपलं स्थूल भोग, विवेक भोग आणि आनंद भोग, अशा पद्धतीने त्या 3ही गोष्टींचा आपण काय करू? विचार करू. फक्त आता लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये विश्व तेजस प्राज्ञ आणि साक्षी. तर साक्षीला काय करायचं? आता बाजूला ठेवायचं तात्पुरतं, किंवा त्या शुद्ध मात्रा आहे त्याला बाजूला करायचं. आणि ह्या विश्वाचा विराटाशी कसा अभेद आहे, तेजसाचा हिरण्यगर्भाशी कसा अभेद आहे, किंवा प्राज्ञाचा ईश्वराशी कसा अभेद आहे, या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा. आता इथं फक्त आपण ढोबळ पद्धतीने विचार करून घेतला, परंतु एवढं भागत नाही. तर त्याच्यामध्ये पुढं शंका वाढणार आहे. आणि त्या शंकेचा जेव्हा आपण बारकाईने विचार करू, तेव्हा आपल्या पक्क लक्षात येईल का विश्वच विराट रूप आहे आणि विराटच विश्वरूप आहे. इथं जसं म्हणतात की नाही, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव भरवा, याच्यामध्ये काय बदल करता येईल का? काहीच बदल करता येत नाही. फक्त फरक इतकाच आहे की लहान मूल जे असतं ते पण जेवण करतं, आणि मोठा मनुष्य असतो तो पण जेवण करतो. तर लहान मुलाचं जेवण किती असतं आणि मोठ्या मनुष्याचं जेवण किती असतं? दोघांचा भोग आहेच का नाही? त्या ठिकाणी दोघांना पण भोग असतो, परंतु भोगामध्ये फरक आहे का नाही? भोगामध्ये फरक आहे ना, त्याचा छोटा भोग आणि याचा मोठा भोग, असं लक्षात घ्यायचं. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला, आता या विश्वाचा विराटाशी काय सांगितलेलं आपल्याला? अभेद सांगितला. कसा अभेद त्या ठिकाणी सांगितला? तर विश्व सांगत असताना तो समष्टी रूपाने सांगितला, आणि विराट विश्व सांगत असताना तो विष्टी रूपाने सांगितला, आणि समष्टी सांगत असताना विराट सांगत असताना तो समष्टी रूपाने त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि ओंकाराची त्यामध्ये कोणती मात्रा घ्यायची? प्रथम मात्रा घ्यायची का द्वितीय मात्रा घ्यायची का तृतीय मात्रा घ्यायची? त्याच्यामध्ये विश्वाचा विराटाशी अभेद सांगत असताना पहिली मात्रा घ्यायची, आ प्रथम मात्रा. प्रथम मात्रा त्यामध्ये घ्यायची आहे का नाही, असं लक्षात घ्यायचं. मग जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला, आता हा अभेद फक्त वर ढोबळ सांगितला, खाली त्याच्यावरती विचार येणार आहे, तो पण विचार करणार आहे आपण. तसाच ओंकाराचा प्रथम मात्रा, मग त्याच्यामध्ये विश्वाचा विराटाशी अभेद करता असताना ओंकाराची कोणती मात्रा घ्यायची? तो ओंकाराची प्रथम मात्रा घ्यायची. तेजसाचा हिरण्यगर्भाशी अभेद करता असताना ओंकाराची कोणती मात्रा घ्यायची बरं? दुसरं कोणीतरी सांगा. द्वितीय मात्रा घ्यायची. आणि प्राज्ञाचा सूत्रात्माशी अभेद करता असताना ओंकाराची कोणती मात्रा घ्यायची? तिसरी मात्रा, तिसरी मात्रा घ्यायची, मकर, आहे का नाही?
एवढं लक्षात आलं का सगळं लक्षात येऊन जाईल. फक्त त्याच्यावरती त्याने शंका केलेली, ती शंका लक्षात आली का मग आपल्याला सहज होऊन जाईल. तसाच ओंकाराच्या प्रथम असलेल्या अकार मात्रेशी विराट रूप विश्वाचा अभेद चिंतन करावा. कारण विश्व, विराट व आकार या तिन्ही पादात प्रथमत्व समान आहे. या तिन्ही पादात म्हणजे हा पहिला पाद झाला की नाही, हा पहिला पाद आहे. आणि ह्या पहिल्या पादामध्ये कसं आहे, तिन्ही समान सांगितलेले विराट, विश्व आणि ओंकाराची आकार मात्रा ह्या तिन्ही कशा आहेत, समान त्या ठिकाणी आहेत. तसंच त्याचा काय करावा, अभेद चिंतनाचा विचार करावा. म्हणून कारण विश्व, विराट व आकार या तिन्ही पादात आहे का नाही प्रथमत्व, हे तिन्ही पादात का प्रथम पादात आहे, हे पहिले पाद आहे ना, हा पहिलाच पाद आहे त्यामध्ये, असं म्हणायला पाहिजे ना. तिन्ही पाद म्हणजे आकार व कर्माकार असे 3 पाद घ्यावे लागतील ना. म्हणून ह्या प्रथम पादामध्ये तिन्ही समान आहे असं केलं तरी चालू शकतं. तिन्ही पादात प्रथमत्व समान आहे म्हणून विराट व विश्व यांचे आकार मात्रेशी अभेद चिंतन करावे. ठीक आहे. वर जी 7 अंगे व 19 मुखे विश्वाची सांगितली आहे ती तेजसाची समजावी. आता 7 अंग त्या ठिकाणी सांगितली, तर 7 अंग आहे का आपल्या लक्षात, कशी ती विराटाचे 7 अंग, कोणकोणती विराटाची 7 अंगे? स्वर्गलोक त्याचं शिर आहे, सूर्य त्याचं नेत्र आहे, वायू प्राण आहे, आकाश धड आहे, समुद्रादी जलमूत्र स्थान, पृथ्वी पाय आणि होमातील अग्नी त्याचं मुख आहे. ही झाली किती, 7 अंग. आणि भोगाची साधनं किती बरं त्याची? आता भोगाची 14 सांगितली आहे का नाही. भोगाची 14 साधनं त्या ठिकाणी सांगितली, 14च घ्यायची. प्राणाला काय लक्षात घेतलेलं नाही त्या ठिकाणी, बरोबर ना. त्याची भोगाची मुख जरी दिली असतील तेवढी आहे का नाही, तेवढी मुख होत नाही. आपण किती पाहिले, 14च मुख त्या ठिकाणी पाहिलेली आहे. मग आता 7 अंगे म्हणजे ही कशाची, विश्वाची सांगितले का? नाही, ही 19 मुख, 14 मुख किंवा त्याची 7 अंग ही जी सांगितलेली आहे ही विराटाची सांगितली आहे का, हिरण्यगर्भाची सांगितली आहे का, ईश्वराची सांगितलेली आहेत? विराटाची सांगितली आहे का नाही, हे लक्षात घ्यायचं. मग विराटाची सांगितलेली आहे, मग तिथं काय भोग घ्यायचा आहे. आणि हा भोग जो आहे हा स्थूल भोग आहे का सूक्ष्म भोग आहे का, कोणता भोग आहे का आनंद भोग आहे याच्यामध्ये? हा सगळा काय स्थूल भोग घ्यायचा या ठिकाणी, बरोबर ना. आता तो जसा स्थूल भोग आहे त्याचा, तसा आपलाही पण त्या ठिकाणी स्थूल भोग आहे. आणि असा दोन्हींचा भोग समान असल्यामुळं विश्वाचा विराटाशी आणि ओंकाराच्या आकार मात्रेशी अभेद होतो असं म्हणता येईल. बघा आता, वर जी 7 अंगे व 19 मुखे विश्वाची सांगितली तीच तेजसाची समजावी. आता ते म्हणले ही कोणाची समजावी, तेजसाची समजावी. आता तुम्हाला विसंगती वाटते का? वाटली ना विसंगती, कारण हे अंग जे सांगितलेले आहे, मुख जे सांगितलेले आहे, ही कोणाची वाटत होती आपल्याला आतापर्यंत? विश्वाचा विराटाची ना. हा आहे का नाही. आणि विश्व आणि विराट यांचा अभेद आहे का नाही. पण आता तीच तेजसाची समजावी असं म्हटलंय, मग फरक झाला का नाही याच्यामध्ये? फरक झाला. म्हणून आता परत ऐका की वर जी 7 अंगे व 19 मुखी विश्वाची सांगितली तीच तेजसाची समजावी. आणि तेजसाला पण तीच मुख सांगितली का तेजसाला वेगळी सांगितली? फक्त उपाधी बदली झाली ना. जेव्हा तो जागृत अवस्थेमध्ये असतो तेव्हा कोणत्या उपाधीचा स्वीकार करतो, तो स्थूल उपाधीचा स्वीकार करतो ना. आणि स्वप्नामध्ये असतो तेव्हा सूक्ष्म उपाधीचा स्वीकार करतो, सूक्ष्म उपाधिवान होतो ना. आणि सुषुप्तीमध्ये तो कारण उपाधिवान होत असतो, आहे का नाही. मग आता मला सांगा, तो बदलला का? फक्त उपाध्या बदलल्यात, तो बदलला का? तो मात्र बदलत नाही, तो तसाच असतो. मग जसे विश्वाची सांगितली तशी तेजसाची समजायची. फरक इतकाच आहे त्याच्यामध्ये. 7 अंगे व 19 मुखे विश्वाची सांगितली तीच तेजसाची समजावी. बर, फरक इतकाच की विश्वाची ईश्वरचित आहे आणि तेजसाची मनोमय आहेत. बघा आता माईक चालू आहे.
माईकमध्ये ना बाकीचा पण आवाज येत असतो. बघा ना आता काय म्हणलं त्याने, विश्वाची जी मुख्य सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये स्थूल भोग आणि सूक्ष्म भोग या दोन गोष्टींचा विचार आपल्याला आलेला आहे. तर काय म्हणतात, फरक इतकाच की विश्वाची ईश्वर रचित आहे आणि तेजसाची मनोमय आहेत. आता हे जे विश्व आहे हे पाहतो की नाही आपण, यामध्ये साऱ्या गोष्टी आपण पाहतो की नाही, सगळे भोग पाहतोय की नाही, याच्यामध्ये कोणते सूक्ष्म भोग आहेत का? बरं, पाणी सूक्ष्म भोग आहे का? अन्न सूक्ष्म भोग आहे का? देणं घेण्याचा व्यवहार सूक्ष्म आहे का? का सगळा स्थूल रूपाने पाहायला मिळतो आपल्याला? स्थूल आहे स्थूल. म्हणजे म्हणजे समजा आपल्याला एखादं रूप पाहायचं तर डोळ्याच्या माध्यमातून वृत्ती काय झाली पाहिजे, बाहेर गेली पाहिजे. जेवण जेवायचं असेल तर ते मुखाने जेवण जेवावं लागतं. हे सगळे पदार्थ जे आपल्याला पाहायला मिळतात हे सगळे स्थूल आहेत का नाही? जागृत अवस्थेमध्ये स्थूल अभिमान धारण करतो स्थूल शरीराचा त्यावेळेस. तेव्हा हे सगळे भोग कसे असतात, त्याला स्थूल रूपाने असतात की नाही, हे स्थूल रूपाने असतात. मग याच्यातलं काय तयार केलं आपण? हे जमीन तयार केली का, पाणी तयार केलं का, सूर्य तयार केला का, चंद्र तयार केला, याच्यातलं काय तयार केलं होतं आपण, सांगा. हा हा चंद्र आहे, हा चंद्राचा प्रकाश आहे, हा सूर्य आहे, हा सूर्याचा प्रकाश आहे. आम्ही चंद्राला तयार केलं, आम्ही सूर्याला तयार केलं आणि त्याचा भोग आम्ही घेतो का? हे सगळं ईश्वराने तयार केलेलं आहे पाहायला गेलं तरी. ईश्वराने तयार केलं. असं लक्षात घ्यायचं, हे सगळं कसं आहे, ईश्वराने तयार केलेलं आहे. आणि स्वप्नात कोणी तयार केलेलं आहे? बायका, पोरं, घरदार, आजोबा, पणजोबा, आहे का नाही, हाती, घोडे, चंद्र, सूर्य, नदी, नाले, हे सगळं कोणी तयार केलं? ईश्वराने तयार केलं का आपण तयार केलं? देवानेच केलं ना, आपणच. ईश्वर हे तयार आपणच केलं ते. स्वप्नामध्ये. अहो, मला मनोमय. सांगा, विष्टी जेव्हा सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला तेजस म्हणतो ना. ती कोणती अवस्था आहे? जागृत अवस्था आहे का स्वप्न अवस्था आहे? स्वप्नावस्था. मग ती स्वप्न स्वप्नावस्था. अवस्थेतले भोग कोण तयार करतो? ते कोण तयार करतं सगळं? आता हे जागृतीमध्ये जे आहे का नाही, हे सगळं आपल्याला ईश्वराने तयार केलेलं दिसतं. पण स्वप्नातलं कोण तयार करतो? आत्मा किंवा साक्षी. अहो, मीच म्हणा ना त्याला. आपणच तयार करतो ना तो सगळा भोग. कारण आपणच त्या ठिकाणी व्यष्टीच तयार करतो ना, आपणच करतो ना. हा, मग असं लक्षात घ्यायचं ना. मग तो विष्टी तयार करत असतो. जागृतीतलं तयार करतो का आपण काही? फक्त त्याचा अभिमान धारण करतो असतो आपण. इतकंच फरक आहे त्याच्यामध्ये. फरक इतकाच की हा, आता विश्वाचा भोग आहे ना, विश्वाची ईश्वरचित म्हणजे ईश्वाचा जो भोग आहे ना, तो कसा आहे, ईश्वर रचित अशा पद्धतीचा आहे. आणि तेजसाची मनोमय आहे. आणि तेजसामध्ये असणारा जो भोग आहे तो कसा आहे, मनोमय असणारा त्या ठिकाणी भोग आहे. मग तेजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि ईश्वाचा भोग स्थूल आहे. आता जे स्वप्न पडतं ते स्वप्न आपल्याला खरं त्या ठिकाणी समजा भूक लागली आणि तिथं समजा जेवण असेल तर ते जेवण जेवल्याच्या नंतर खरंच आपलं पोट भरतंय का? स्वप्नामध्ये पोट भरतंय का आपलं? स्वप्नाचे धन हाती न पदरी. स्वप्नामध्ये किती जर धन आपल्याला मिळालं तर ते आपल्याला व्यवहारामध्ये आणता येतं का? ते सगळं कल्पनेने आपण तयार केलेलं असतं ना. कल्पनेचं सगळं त्या ठिकाणी तयार केलेलं असतं. मग तिथं भोग नाही का आपल्याला? अहो, भोग झालं ना. तुम्हाला सुख झालं का स्वप्नामध्ये? तुम्हाला आनंद झाला का नाही? स्वप्नामध्ये जर धन आपल्याला मिळालं तर तेव्हा तुम्हाला सुख झालं का नाही? सुख झालेलं त्या ठिकाणी. मग सुखातच भोग असतो का नाही? अहो, भोग जो असतो ना तो पदार्थापासून मुळात कधीच नसतो. आपल्याला ते सवय लागलेली आहे का हा पदार्थ मिळाला का मला तो भोग होतो, असं आपण म्हणतो. भोग पदार्थापासून होतच नाही. तर भोग जो असतो ना तो सुखदुःखाच्या ज्ञानाचा होत असतो. अनुकूल आणि प्रतिकूल ज्ञानापासून आपल्याला सुखदुःख होत असतात आणि भोग जे असतात ते सुखदुःखाचे असतात. नेहमी आपण उदाहरण पाहतो. पैसा कुठं असतो? खिशात असतो का बँकेत असतो? बँकेत. बँकेत पैसा असतो. मग तुमच्याकडे भरपूर पैसा आहे म्हणून सुख आहे ना. हां. आणि मग कोणीतरी असा फ्रॉड करणारा आहे का नाही, किंवा तुमचा OTP द्या, तुमचा अमुक द्या आणि तुमचे सगळे पैसे उडवतो, आहे का नाही. पैसे कुठं खिशात होते का, जवळ होते का, बँकेत होते आणि बँकेतले पैसे उडवले, संपले. आता ₹1 राहिलेला नाही आहे. आता कंगाल झाले. कोण? तुम्ही का बँक कंगाल झाली? बँकेत होतं, बँकच कंगाल झाली. पण आपण आपल्यावर घेतो ना ते आणि म्हणतो काय, आता माझ्याकडे पैसा नाही. मग आता त्याचं तुम्हाला काय झालं? भोग झाला का ज्ञान झालं? त्या पैशाचं काय झालं तुम्हाला? ज्ञान झालं का भोग झाला?
ज्ञान ज्ञान झालं. झालं. मग ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा होता तेव्हा तुम्हाला त्याचं काय होतं, अनुकूल ज्ञान होतं, तेव्हा सुख होतं ना. मग सुखाचा भोग होता म्हणजे तो भोग सुखरूप होता. आणि आता पैसा नाही म्हणून त्याचा भोग आहे, तो कसा आहे, दुःखरूप भोग आहे. मग भोग असतो तो पदार्थाचा असतो का सुख दुःखाचा असतो? सुख दुःखाचा. भोग आपल्याला सुख दुःखाचा असतो, असं लक्षात घ्यायचं. पदार्थाचा विषयाचा भोग मात्र आपल्याला होत नाही. मग भोग होतो कोणाला? देह भोग घडे जे जे जोडे ते ते बोरे. मग हा भोग कशाचा आहे? हा असणाऱ्या देहाचा भोग आहे. मला सांगा, अन्न कोण खाऊ शकतो? अहो, जे शरीर अन्नापासून तयार झालेले ते शरीर अन्न खाऊ शकतं का? आत्मा कधी अन्न खातो का? आत्मा कधीच अन्न खात नाही. आपल्याला तो भ्रम झालेला असतो, तो भ्रम गेला पाहिजे. बघा, ह्या गोष्टीचं जितकं बारकाईनं आपण चिंतन करू ना, तितकं आपल्याला असं मोकळं झाल्यासारखं वाटतं. मोकळं होणं म्हणजेच मोक्ष आहे. मग हे भ्रम आपल्याला दूर करायचं असेल, त्याचं बारकाईनं आपण चिंतन केलं तरच हा भ्रम निवृत्त होऊ शकतो. परंतु लोकाला हुरग हुरम पंढरपूर अशी अवस्था झाल्यामुळं लोकाला याच्याशी अजिबात गोडी नाही. गोडी म्हणण्यापेक्षा ते पापच आडवं आलेलं असतं. त्याच्यामुळं ते आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणलं का तिथपर्यंत यायचं, आणि नाही कोणी चांगलं का म्हणलं का तिथं निघून जायचं. आणि थोडं मागं पुढं जरी काही बोललं एखाद्याला, थोडं असं आता खरं बोलायला जर गेलं ना, सगळ्यांना ऐका, ही जे बोलणं असतं ना, हे काय असं तोंडचोपड्या गोष्टी नसतात. शास्त्रकार काय तोंडचोपड्या गोष्टी ती करती नाही. ते म्हणले ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी, हे काही उठता बसता असं ब्रह्मज्ञान होतं का? अहो, याच्यासाठी फार खस्ता खावा लागतात, आयुष्य खापावं लागतं. आणि सांगणारा काय फार गोडीनं सांगतो का हो? सांगा ना, सांगणार कधी? अहो, तो सारखं टोचून बोलत असतो आणि वर्मी लागण्यासारखं बोलत असतो. मग मला सांगा, तोंड चोपड्या गोष्टी करावं का वर्मी लागलं असं बोलावं माणसाने? वर्मीच लागलं पाहिजे ना. ऐक ना, तुका म्हणे निंब धिलिया वाचुनी. आता लिंब सांगा, कडू असतो का गोड असतो? कडूच असतो ना. आंतरीचा शिन काहीसा जाईल, आतमध्ये जो शिन झालेला आहे तो कसं काय जाईल बरं? मग त्याच्यासाठी असंच बोललं पाहिजे का नाही? अहो, थोडं काही मागं पुढं बोललं का लोकांना लगेच त्याचं वाईट वाटतं आणि काय ऐकतं ते पार टाकून बोलतात. अहो, जाऊ द्या टाकून. मला सांगा, भगवंताने अर्जुनाला कसं बोललं बरं? ते कारणमनी धरले, मग सरोष बोल आदरले. सरोष म्हणजे रोषाने बोलायला लागले, रागाने बोलायला लागले. काय म्हणू लागले? तू जाणता तरी म्हणविशी, पण नेनवेते सांडीशी. तू स्वतःला फार शहाणा समजतो. आता ही काय भाषा सरळ आहे का? पर नेनवेते सांडे, तू जाणता तरी म्हणविशी, पर नेनवेते सांडीशी. आणि शिकू तरी बोलशी बहु सालनेती. तुला काही शिकवायला जरी गेलं तर तोच नीतिधर्माच्या गोष्टी आम्हाला सांगू लागतो. आता हे काय सरळ सांगितले का? मला सांगा बरं. ऐक नाही. पण ते मातेच्या कोपी थेकुले स्नेहाती, पण सांगणाऱ्याचा भाव काय तो कळला पाहिजे आपल्याला. मातेच्या कोपी आई म्हणते ना, अरे बाहेर मारण्यापेक्षा घरात जाऊन मर. आता घरात जाऊन मर म्हणलं का सुखानीय, पण ते शब्दात रोज दिसतो, पण तिच्यात तळमळ असते. तशी सांगणाऱ्याची तळमळ जाऊ दे, सांगणाऱ्याची नका धरू, पण ग्रंथकाराची तर मान्य करायला का नाही? ग्रंथकाराची मान्य केली पाहिजे. आणि आपलं जर हित व्हावं वाटत असेल ना, तर याच्यामध्ये आपण बारकाईने चिंतन करायचं. आणि याच्यात एक एक मुद्दा जो आहे ना, तो आपल्या जीवनामध्ये उतारला ना, आपल्याला काहीच नको म्हणण्यापेक्षा, आता त्या आईनं किंवा त्या एका महात्म्याची गोष्ट सांगत राहतात की ती नेहमीच सांगतात की ते हात तुटला त्यांचा, बरोबर आहे की नाही? हात तुटला, गळून पाडला, आहे का नाही? तर त्याला त्याचं काय वाटलं का? त्याचं काहीच वाटलं नाही. पूर्णपणे देहासक्ती आहे का? उलट देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. या देहाचा पूर्णपणे विसर पडला. मग मला सांगा, सुख दुःख होतील का आपल्याला? आणि भोग कशाचा असतो? सुख दुःखाचा भोग असतो, बरोबर आहे की नाही? मग सुख दुःखच नष्ट झाली, तुका म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोवडेल. हे कोणतं सुख आहे? हे शुद्ध सुख आहे, म्हणजे कोणत्याही विषयाच्या सापेक्ष नसलेलं सुख. आता विषय समोर आला का मग सुख, आणि इथं विषय तर समोर नाही, पण ते सुख जे मिळतं आपल्याला, मग ते कोणतं सुख आहे? हे सुख दुःखाच्या सापेक्ष असणारं सुख आहे का विलक्षण असणारं सुख आहे? विलक्षण आहे इथं. विलक्षण. आता कोणत्या लक्षणामध्ये हे सुख येतं का? भोग तर नाही समोर, विषय तर नाही समोर, पण मात्र त्याला सुख दुःखाला तो आपलं सुखाला अजिबात तोटा नाही. उलट तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. हा, तू आनंदाचे डोळे आनंद तरंग, अशी अवस्था होऊन जाते. विषय तर नाही, भोग तर नाही, पण सुखाला मात्र तोटा नाही. हे शुद्ध सत्वगुणाचं असणारं काय सुख त्या ठिकाणी आहे. पण सत्वगुणाच्या सापेक्ष म्हणण्यापेक्षा सत्वगुण बाजूला काढा, आणि जे विलक्षण स्वरूपाचं सुख असतं ना, तेच आपलं हे खरं सुख असतं. असो, चला पुढं बघा. आता इथं शंका केलेली, काय शंका केलेली आहे की फरक इतकाच की विश्वाची ईश्वररचित आहेत आणि तेजसाची मनोमय आहेत.
तेजसाचा भोग सूक्ष्म आहे आणि विश्वाचा भोग स्थूल त्या ठिकाणी आहे. आता विश्वातला म्हणजे आपण जागृतीमध्ये जो भोग येतो तो कसा असतो, स्थूल असतो, आणि स्वप्नामध्ये जो भोग असतो तो कसा असतो, सूक्ष्म रूपाचा भोग त्या ठिकाणी असतो. शिष्य महाराज, सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. ज्ञानात स्थूलता सूक्ष्मता नाही. आता आता काय सांगितलं आतापर्यंत, की सुखदुःखाचे नाव भोग आहे का नाही, का पदार्थाचे नाव भोग आहे, वस्तूचं नाव भोग आहे. भोग कशातून होता आपल्याला, सुखदुःखाच्या ज्ञानापासून भोग होत असतो, बरोबर आहे की नाही. मग आता मला सांगा, त्या ज्ञानामध्ये स्थूलता आणि सूक्ष्मता आहे का बरं. अहो, हे ज्ञान स्थूल आहे, हे ज्ञान सूक्ष्म आहे, असं तुम्ही म्हटलं का. मग हा भोग सूक्ष्म आहे आणि हा भोग स्थूल आहे असं तुम्ही म्हणू शकता, बरोबर ना. विश्वाचा भोग तुम्ही स्थूल म्हणू शकता, तेजसाचा भोग सूक्ष्म म्हणू शकता, ठीक आहे, भोग तुम्ही म्हणू शकता. पण सुखदुःखाच्या नावाला भोग म्हणताना, आणि सुखदुःख स्थूल सूक्ष्म असतं का. सुखदुःख ना स्थूल असतं, सुखदुःख ना सूक्ष्म असतं. मग आम्हाला ही विसंगती वाटते का नाही. मग शिष्याची शंका युक्त आहे का नाही. युक्त म्हणण्यापेक्षा अगदी संयुक्तिक अशा स्वरूपाची आहे. महाराज, सुखदुःखाच्या ज्ञानाचे नाव भोग आहे. ज्ञानात स्थूलता सूक्ष्मता नाही. असे असता तेजसाचा सूक्ष्म आणि विश्वाचा स्थूल भोग आहे असे कसे म्हणता येईल. मग विश्वाचा आणि तेजसाचा स्थूल आणि सूक्ष्म भोग म्हणता येणार नाही. ठीक आहे. आता श्रीगुरु त्याचं काय करतात, समाधान करतात. श्रीगुरु, बाह्य शब्दादी स्थूल विषयांच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार ज्ञान होते. सुखदुःखाचा साक्षात्काराने ज्ञान होते. बघा आता आता ही वृत्ती जी आहे का नाही, ही वृत्ती आत असते आणि वृत्ती बाहेर जाते, ठीक आहे ना. त्याला अंतरप्रज्ञा आणि बहिर्प्रज्ञा अशा दोन गोष्टींना विचार करायचा, आहे का नाही. तर हे लक्षात आलं का, मग तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. काय म्हणलंय की बाह्य शब्दादी. आता मला सांगा, बाह्य शब्दादी म्हणजे फक्त शब्दच घ्यायचा का, रूप रस गंध हे पण घ्यायचं. रूप रसगंध हे पण हे घ्यायचं. घ्यायचं. मग मला सांगा की ज्या वेळेस एखादा समोरचं रूप समजा, कोणी व्यक्ती समजा आली, आहे का नाही, तर आता वृत्तीला बाहेर जावं लागेल का आतमध्ये राहून चालेल. बाहेर जावं लागेल. बाहेर जावं लागेल, म्हणजे कोणत्या तरी प्रमाणाच्या द्वारे तिला बाहेर जावं लागेल. समजा एखादा समजा सुगंध आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदो, जो घ्राणे संग विषादो तो शेदोता. एखादा समजा गटरे, आणि गटरे म्हणल्यावर त्याचा नाकातून वृत्ती काय जाते, तिथपर्यंत जाते. एखादं सेंटचं दुकान असेल, अत्तराचं दुकान असेल, तर तिथं वृत्ती जाते कुठं, नाकाच्या द्वारे जाते आणि तिथाचा सुगंध दुर्गंध घेते. म्हणजे वृत्तीला बाहेर जावं लागत आहे की नाही, घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून. किंवा मृद आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, तेव्हा वृत्ती हे तक्क्या गादी मऊ आहेत, दगड कठीण आहे, त्या ठिकाणी ती वृत्ती त्वगिंद्रियाच्या माध्यमातून स्पर्शाच्या माध्यमातून बाहेर जाते. एखाद्या रूपाला समजा पाहायचे, फार भ्यासुर आणि सुरेख, हे पाहण्याकरता वृत्ती नेत्रेंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते का नाही. म्हणजे पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून वृत्ती काय करते, बाहेर जाते. आणि बाहेर जाऊन तो भोग येते का नाही, बाहेर जाऊन वृत्ती भोग येते. मग आता हे सगळे बाहेरचे भोग आहे, हे स्थूल भोग आहे का सूक्ष्म भोग आहे बरं. स्थूल भोग आहे. हे स्थूल भोग आहे. हे जागृतीमध्ये घेतो का स्वप्नामध्ये घेतो भोग आपण. जागृतीमध्ये घेतो. हा, मग जागृतीमध्ये भोग घेतो तेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जावा लागते, बरोबर ना. आणि जेव्हा आपण झोपतो तेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते का आतच असते, आतच असते. आतच वृत्ती असते, आहे का नाही. मग आता मला सांगा, वृत्ती जेव्हा बाहेर इंद्रियाच्या द्वारे बाहेर जाते तेव्हा तिथं ज्ञान होतं का नाही, आहे का नाही. अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं का नाही, सुखदुःखाचं ज्ञान होतं का नाही. आणि जेव्हा स्वप्न चांगलं पड, आता मला किती जरी, आता तुम्ही असं विचार करा, स्वप्न किती जरी वाईट असलं तर मनुष्याला स्वप्न चांगलं पडावं वाटतं का वाईट पडावं वाटतं. चांगलं पडावं वाटतं. स्वप्न खोटं जरी असलं तर चांगलं पडा वाटतं. जेव्हा स्वप्न चांगलं पडतं तेव्हा तुम्ही जागृत झाल्याच्या नंतर काय म्हणता, आज किती छान स्वप्न पडलं, आहे का नाही. आणि एखाद्या दिवस स्वप्न वाईट पडलं तर म्हणतात आज काही खरं नाही, स्वप्न फार वाईट पडलं. आता ते काय चित्रपट आहे का असा बाबा, तो पूर्वी ते टी व्हीला याला त्याला ते कॅसेट वगैरे असायची, आज हा चित्रपट पाहायचा तो पाहू शकतो. तसं स्वप्नात असं पाहू शकतो का आपण, नाही. आज मला हे स्वप्न पडलं पाहिजे असा काही नियम आहे का, असं काय, जे पडेल ते पडेल. पण तो जो भोग आहे त्यावेळेस ते वृत्ती बाहेर गेले का आतच होते,
आताच येते. आतच होते आहे का नाही? मग तिथं तुम्हाला तुम्हाला भोग झालाय की नाही? तिथं तुम्हाला भोग झालेला आहे. मग आता तो भोग कोणता आहे? स्थूल आहे का सूक्ष्म आहे स्वप्नातला? सूक्ष्म 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 भोग आहे का नाही? सूक्ष्म भोग आहे आणि जेव्हा वृत्ती बाहेर जाते तेव्हा स्थूल भोग असतो. वृत्ती बाहेर जात असती तेव्हा तो भोग जो असतो तो विश्वाचा असतो का तेजसाचा असतो? विश्वाचा. विश्वाचा हा. आणि सूक्ष्म वृत्ती आतच असते तेव्हा तो भोग कोणता असतो? तेजस तेजसाचा भोग असतो. मग आता पुढे वाचायच्या ऐवजी इथंच तुम्हाला सगळं कळालं का नाही? इथंच कळून गेलं सगळं. श्री गुरु बाह्य शब्दादी स्थूल विषयांच्या संबंधाने सुखदुःखाचा साक्षात्कार होतो आहे का नाही? सुखदुःखांचा साक्षात्कार ज्ञान होते, म्हणून त्यास स्थूल भोग आणि मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक त्यांच्यापासून जो साक्षात्कार भोग होतो तो सूक्ष्म भोग म्हटला. या रीतीने विश्वस्थूलाचा भोगता आणि तेजस सूक्ष्माचा भोगता. मग असा आम्ही विचार केला काय, जेव्हा वृत्ती बाहेर जाते जागृतीमध्ये तेव्हा तो या रीतीने विश्व स्थूलाचा भोगता झाला आणि वृत्ती बाहेर न जाता आतच काय होते, मानसिक जे सूक्ष्म शब्दाधिक आहे का नाही त्याच्यापासून होणारा जो साक्षात्काराचा भोग असतो तो तेजस सूक्ष्माचा भोगता असा आम्ही त्या ठिकाणी विचार मांडला. असे श्रुतीत सांगून आता हे काय मनाने कुठं तयार केलं का? उलट हे कुठे श्रुतीमध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे हे वेदानेच अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता त्याच्यात नावं दिले आम्ही काय, जेव्हा विश्वस्थूलाचा भोगता होतो तेव्हा आम्ही त्याला काय म्हणतो, बहिर्प्रज्ञ. आणि जेव्हा तो तेजस सूक्ष्माचा भोगता होतो तेव्हा त्याला आम्ही काय नाव देतो, तेजस अंतप्रज्ञ. ऐक नाही, एक बहिर्प्रज्ञ आणि एक अंतर्प्रज्ञ. जेव्हा तो बहिर्प्रज्ञ असतो तेव्हा तो स्थूल भोगता असतो आणि जेव्हा तो अंतर्प्रज्ञ असतो तेव्हा सूक्ष्म भोगता होतो. ठीक आहे, हे लक्षात आलं. विश्वाचा भोग घेणारा बहिर्प्रज्ञ आणि तेजसाचा भोग घेणारा अंतर्प्रज्ञ, या दोन गोष्टी लक्षात आल्या. ठीक आहे. विश्वाची अंतकरण वृत्ती रूप प्रज्ञा बाहेर जाते व तेजसाची जात नाही. आता विश्वाची अंतकरण प्रज्ञा ऐक नाही, प्रज्ञा म्हणजे काय, बुद्धिवृत्ती वगैरे असं म्हणा. ऐक नाही, प्रज्ञा म्हणजे ती बुद्धीच म्हणतो ना आपण तिला. तर विश्वाची कुठे गेलं, हा, विश्वाची अंतकरण वृत्ती प्रज्ञा बाहेर न जाता व तेजसाची जात नाही. आपलं अंतर्वृत्ती प्रज्ञा बाहेर जाते व तेजसाची मात्र जात नाही. म्हणून विश्वास बहिर्प्रज्ञ व तेजसास अंतप्रज्ञ म्हटलं. म्हणून आम्ही काय म्हटलं, विश्व जे आहे ना ते बहिर्प्रज्ञ भोग आहे आणि तेजसाचा भोग जो आहे तो अंतर्प्रज्ञ भोग आहे असे म्हटले आहे. जसा आता बघा हे तर लक्षात आलं ना इथं. तर तुम्ही असं इथं शंका काय केली होती आहे का लक्षात पूर्णपणे, वरली शिष्याने केलेली शंका काय, भोग तर सुख दुःखाच्या नानाचा होता असतो ना, मग त्याला स्थूल आणि सूक्ष्म असं तुम्ही काय म्हणता. तर त्याला स्थूल आणि सूक्ष्म असं का म्हटलं आम्ही, जेव्हा तो विश्व असतो विश्वरूपाने असतो आहे का नाही, म्हणजे स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याची प्रज्ञा कुठं बहिर्मुख होत असते. आणि जेव्हा तेजस रूपाने होत असतो सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याची प्रज्ञा अंतर्मुख होत असते. तेव्हा आम्ही त्याला एक बहिर्प्रज्ञा आणि एक आंतरप्रज्ञा असं म्हटलेले. पण तो भोग जो होतो तो वृत्तीला धरून होतो, वृत्ती वाचून होतो असतो तिला धरून आहे का नाही. तिला धरून. वृत्तीला धरून म्हटलं, फक्त बहिर्प्रज्ञा असतं तेव्हा आम्ही त्याला स्थूल म्हणतो आणि आंतरप्रज्ञ होत असतो तेव्हा आम्ही त्याला सूक्ष्म असं त्या ठिकाणी भोग म्हटलेला आहे. आता त्या भोगाचं आपल्याला कळलं, आता काय करू, त्याचा आपण अभेद करू. ठीक आहे. म्हणून विश्वाचा बहिर्प्रज्ञ आणि तेजसाचा अंतर्प्रज्ञ असे म्हटलेले आहे. जसा विश्वाचा आणि विराटाचा अभेद सांगितला, जसा हा विश्व या विश्वाचा काय स्थूल भोगता ऐक नाही भोगाचा जो विराट आहे त्याचा काय करायचा, त्या ठिकाणी अभेद करायचा. आता इथं विश्वाचा विश्व झाला स्थूल आणि विराट पण त्या ठिकाणी कसं आहे, स्थूलच आहे आणि त्याचा भोग कसा आहे, स्थूलच आहे. जशी याची
7 अंग आणि 19 मुख, तशी त्याची पण 7 अंग आणि 19 मुख असंच लक्षात घ्यायचं आणि तसंच भोग लक्षात घ्यायचा. जसा विश्वाचा विराटाशी अभेद सांगितला तसा तेजसाचा हिरण्यगर्भाशी अभेद आहे. तसा तेजस जो आहे का नाही, सूक्ष्म उपाधिवान जो आहे तो तेजस, तसाच तो हिरण्यगर्भाचा काय करायचा, अभेद करायचा. अशी चिंतन कर, कारण दोघांची उपाधी सूक्ष्म आहे. आता तेजसाची उपाधी कोणती आहे, सूक्ष्म उपाधी आहे, आणि हिरण्यगर्भाची उपाधी कशी झाली, ती पण त्या ठिकाणी सूक्ष्म झाली. हे कसं आहे, तख्ता समोर आलं ना, त्या तख्त्याकडे पाहिलं का तरी आपल्याकडे ते सहज लक्षात येऊन जातं. म्हणून दोघांची उपाधी कशी आहे, सूक्ष्म आहे. तेजस आणि हिरण्यगर्भाची एकता चिंतन कर. आणि ओंकाराच्या कोणत्या मात्रेचा आता विचार करायचा, तेजस आणि हिरण्यगर्भाचा आवेद करत असताना द्वितीय म्हणा. द्वितीय उकार. मात्रा जी आहे तिच्या द्वितीय मात्रेचा आभेद त्या ठिकाणी करायचा. ठीक आहे. उकार तिच्याशी त्याचं आभेद चिंतन कर, कारण तेजस, हिरण्यगर्भ आणि उकार यांच्यामध्ये द्वितीयत्व समान त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तसेच प्राज्ञ आणि ईश्वर दोघांची कारण उपाधी आहे. ऐक ना, दोघांची उपाधी कशी, कारण उपाधी आहे, आणि दोघांची उपाधी कशी त्या ठिकाणी समान अशा पद्धतीची असते. ऐक नाही, ईश्वर ह्या दोघांची उपाधी कारण उपाधी आहे, म्हणून दोघांचे ऐक्य चिंतन कर. म्हणून दोघांचं कसं आहे त्या ठिकाणी ऐक्य चिंतन कर. वास्तविक पाहिलं तर ही उपाधी कुठे आहे, आता ह्या उपाधी ईश्वराला काय उपाधी वगैरे आहे का, ईश्वराला उपाधी वगैरे काही नाही, त्याला फक्त एक माया उपाधी आहे, आणि त्याच्यात पाद वगैरे काही असं लक्षात घ्यायचं आहे का, असं लक्षात घ्यायचं नाही. पण ते हे कोणाच्या सापेक्ष चाललंय, ईश्वराच्या सापेक्ष न सांगता हे कोणाच्या सापेक्ष सांगितले, जीवाच्या सापेक्ष सांगितले. जीवाचे 4 पाद आपल्या लक्षात येण्याकरता आपण काय केले, ईश्वराचे 4 पाद केले, आहे का नाही, म्हणजे ब्रह्माचे 4 पाद केले. आणि ते समजून घेण्याकरता उपासना करायची ना आपल्याला, आणि अंग्र ध्यान करायचे. म्हणून ते करण्याकरता आपण पर्याय काय केला, ओंकार मात्रेचा विचार केला. मग ओंकाराचे पण किती पाद केले, 4 पाद केले, आणि त्याच्याशी काय करायचा, आभेद करायचा. आता 3 जे आहेत ते 3 कसे आहेत, ते उपाधिवान आहेत. त्या उपाधीचा काय करायचा, त्याग करायचा. आणि उपाधी रहित असणारं तत्व, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकार नाही, असं विकाररहित असणारं जे तत्व आहे त्या विकाररहित तत्वाचा काय करायचं आहे, स्वीकार करायचा आहे. म्हणून बाकीचे 3 पाद किंवा ते 3 पाय काढून टाकायचे त्याचे, ऐक नाही, आणि एकच फक्त पाय लक्षात घ्यायचा, ऐक नाही, स्वयंपद, तत्पद आणि अमात्रा यांच्याशी काय करायचं, ऐक्य अशा पद्धतीनं आपण करायचं. म्हणून हा हे झालं. प्राज्ञ ईश्वर व ओंकाराची तिसरी मात्रा मकार या तिघात तृतीयत्व समान आहे, म्हणून तिघांची एकता चिंतन कर. बर, आता जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान ते सर्व सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते. बघा, आता याच्यात फार महत्वाचा मुद्दा आला की जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान आहे का नाही. आता तुम्हाला जागृतीमध्ये ज्ञान आहे का, पुष्कळ ज्ञान असतं. आता आपण जागृत अवस्थेत आहे का नाही, पुष्कळ ज्ञान आहे आपल्याला. बरं, जेवढं जागृतीमध्ये ज्ञान असतं तेवढं ज्ञान आपल्याला स्वप्नामध्ये असतं का, तेवढं ज्ञान स्वप्नात असतं का, आणि तेवढं जर ज्ञान स्वप्नात असलं तर हे स्वप्न हे कळलं नसतं का आपल्याला, म्हणजे तिथं मूढपणा येतो का नाही, मूढपणा येतो. नक्की नीट आपल्याला विचार कर. तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की नाही की आपण मुक्त झालो हे कशावरून कळलं ना आपल्याला. आता ते डोंगरेजी महाराजांचं मी ऐकलं होतं ना, तर त्यांनी सांगितलं की तुमची जी परीक्षा आहे ना, तुम्ही याला त्याला विचारूच नका, तुमची परीक्षा तुम्हीच करू शकता. कसं काय तुम्ही तुमची परीक्षा करू शकता, समजा तुम्हाला एखादा आजार आलाय का नाही हे कसं कळालं, डॉक्टरला कळालं का तुम्हाला कळालं, भले तुम्ही डॉक्टर गेल्याच्या नंतर सांगा तुमचं काय दुखतं, पण तुम्ही डॉक्टर काय गेले, म्हणजे डॉक्टरला सुद्धा विचारावंच लागत आहे का नाही तुम्हाला नक्की काय होतंय. म्हणजे आपल्याला कळतं का, आपलं दुसऱ्याला कळतं, दुसऱ्याला आपलं कळतं, दुसऱ्याला आपलं काही कळत नाही, आपल्याला कळतं. तसे ते डोंगरेजी महाराज सांगायचे तुम्ही मुक्त अवस्थेकडे चालले. हे कशावरून सिद्ध होतं, ते म्हणले स्वप्नावरून चांगलं सिद्ध होतं असतं. म्हणजे कसं काय सिद्ध होतं असतं,
जर तुम्हाला स्वप्नामध्ये वाईट स्वप्न जर पडत असेल, ऐका नाही, आता कोणाला स्वप्न पडतात, स्वप्नामध्ये कोणी म्हणतं आम्हाला सर्पच दिसतो, कोणी म्हणतं आम्हाला वाघच दिसतो, कोणी म्हणतं आम्हाला अमुकच झालं तमुकच झालं, ते स्वप्नच पडू नये, मी काय करावं, आणि नाना प्रकारचे त्याच्यामध्ये उपाय करत असतात. हे सगळे जर उपाय केले, बाह्य उपाय भरपूर केले, ऐका नाही, मांत्रिकाला विचारा, याला विचारा, काही काही लोक ते डोक्याखाली चपला ठेवतात, काय काय करतात नको ते उद्योग करतात. आता हे किती जरी केलं तर स्वप्न पडायचं काय थांबणार आहे का बरं? नाही ना. आता एक जण असं जाधव बघून ऐकलं की ते स्वामीजींचं वर्णन सांगायचे की एक व्यक्ती होता आणि त्याला स्वप्न फार पडायचं. तर ते गेले तिथं आळंदीला आणि म्हटले स्वप्न फार पडतंय, काय करावं? ते म्हणले एक काम करा, तुम्ही ना गळ्यामध्ये माळ घाला, म्हणजे स्वप्न पडणार नाही. मग त्याने गळ्यामध्ये माळ घातली, पण ते स्वप्न पडायचं काय राहीनच. मग म्हटले आता एक काम करा, तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा, भागवत चिंतन करा. बरोबर आहे ना? मग आता हे काय सगळे उपाय करायचं, पण उपायशी तादात्म्य कधी करत नसायचा. हे माळ घातले म्हणजे आता हे देहावरती आपण तुळशीपत्र ठेवलेलं आहे, आता इथून पुढं बाकीचं काही करायचं नाही, फक्त माळ घालायची. पण आहे का नाही, ते काय होतं की तुकोबरायांचाच अभंग आहे, त्याच्यात असं म्हटलं की तुका म्हणे निंब दिले, मला आता ते प्रमाण पण आठवत नाही, की ते निंब म्हणजे औषध दिलं त्याला, ऐक नाही, आणि सांगितलं हे औषध रोजच्या रोज घेत चल. पण ते औषध काय करायचं, तो घेऊन जायचं डॉक्टरकडं, आणि औषध देऊन काय केलं, एका कोनाड्यामध्ये ठेवून दिलं. आणि बरेच दिवस झाले तेव्हा तो म्हटला की हे औषध मी घेतोय, नेलंय औषध, पण मला काही उपयोग झालेला नाही. तर म्हणलं कुठं ठेवले औषध? ते म्हणले कोनाड्यामध्ये. किती बाटली संपत आली? नाही, बाटली संपत आली नाही, बाटली हाय तशीच कोनाड्यामध्ये ठेवली. मग आता तो बरा कधी होईल का? आई म्हणले ती बाटली अशी कोणाला ठेवायची नाही, ती जवळ ठेवायची आपल्या. आणि त्याने जवळ ठेवली बाटली, ऐक नाही, आणि परत काही दिवसांनी डॉक्टरकडे गेला, मला काही फरकच नाही आला. आता काय झालं, किती बाटली संपली? बाटली संपली नाही, बाटली आहे तशीच आहे. म्हणले कुठे? म्हणले खिशात ठेवतो. अरे मला खिशात चालन का? रोग कुठे? म्हणले पोटात आहे. मग बाटली खिशात आणि रोग पोटात, असं चालेल का? तुला कळत नाही का? हा, आता माझ्या लक्षात आलं, पुढे सांगूच नका. तो रोज त्या बाटलीत औषध घ्यायचं आणि पोटाला चोळत राहायचा. आता पोटाला चोळल्याच्या नंतर ऐक नाही, पोबळीता वरी आतच रे, ऐक नाही, वर रोग आतमध्ये पोटात चरतो आणि औषध कुठं लावतो? पोटात. मग आता त्याला बरं वाटेल का? काय बरं वाटायचं? बरेच दिवस गेला, डॉक्टर बाटली संपून गेली तरी मला बरं वाटत नाही. मग दाखव, काय केलं तू? म्हणले सगळं औषध पोटाला लावलं. अरे मला रोग कुठे आहे? पोटात आहे. औषध कुठे आहे? बाहेर आहे. तसं त्याला म्हणले आता तुला दुसरी बाटली देतो, तू घे, ऐक नाही, तू रोज 2-2 बोचणं तोंडातून घे, ऐक नाही, गिळून टाक, मग तुला बरं वाटेल. मग त्याला बरं वाटलं. तसं रोग आत आहे आणि औषध बाहेर करतो. तसं त्याला सांगितलं, अरे माळ घाल, म्हणजे काय कर, तुझ्यामध्ये बदल कर. तर तो फक्त माळ घातला आणि बदल काहीच केला नाही. म्हणलं माझं स्वप्न काही थांबत नाही, काय करावं? रोज असं वाईट वाईट स्वप्न पडतो. आता हे सगळं कल्पनाच आहे का नाही आपल्या? हे कल्पना निवृत्त करण्यासाठी पर्याय चाललेले आहे आपल्याला, ऐका नाही. मग माळ घातली, पण काही फरक नाही. म्हणलं ज्ञानेश्वरी गाथा काय वाचतो का नाही? ज्ञानेश्वरी गाथा वाच. ज्ञानेश्वरी गाथा वाचायला सुरुवात केली, काही फरक पडाना. मग म्हटले एक काम करा, तुम्ही आता थोडं काही दिवस आळंदीला या. आळंदीला गेले. आता काय फरक वाटतो का? म्हणले अजून काही फरक वाटत नाही. मी किती जरी झाले, किती पर्याय करून झाले, म्हणजे तुम्हाला विचारतो असं नाही, इतरांना पण विचारून झाले, काही काही फरक फरक होत नाही. मग म्हणले असं करा, ते घरदार संसार त्याच्यातच असते ते झाले ना, सगळंच टाकून द्या आणि वल्कल नेसा मस्तपैकी, कोपी न बनता खळू भाग्यवंता, मस्तपैकी एक लंगोटी लावा, बाकी काही ठेवू नका, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. घेतला ना संन्यास. संन्यास घेतला, काही दिवस 10-5 वर्ष फिरून आले आणि परत त्या महात्म्याकडे आले. संन्यास घेतला तरी तरी माझं स्वप्न पडायचं काही जात नाही. आता काय करू? त्याला जवळ घेतलं आणि म्हटले सांग रे, स्वप्न खरं आहे का खोटे? म्हणले स्वप्न खोटे. मग एवढं जरी कळलं तर तुझा रोग गेला नसता का? कशाला पर अगदी संन्यासीने एवढा भटकंतीने एवढं सगळं करावं लागलं असतं? हे कल्पित आहे, असं जोपर्यंत म्हणत नाही. गावमामा घरामध्ये कुठपर्यंत राहतो? गावमामा जोपर्यंत आपल्याला कळत नाही हा गाव मामा आहे, तोपर्यंत दडी धरून राहतो का नाही? मग एकदा जर कळलं, कधी कळतं आपल्याला? ते पण फार उशिराने कळतं हो. ऐका नाही, काय होतं, त्या पानटपरीवर उधारी, त्या किराणा दुकानात उधारी, त्या हॉटेलात उधारी, इकडं तिकडं उधारी, ऐका नाही, इतकं कर्ज करून ठेवतो. मग बाकीचे लोक म्हणतात, ऐका नाही, हे किती कर्ज झाले, म्हणजे तुमच्या मामाने हे कर्ज करून ठेवले, तुमचं नाव सांगतोय कर्ज करतोय. असं कळल्याच्या नंतर मग शेवटी तो घरातला करता पुरुष आणि बायकोला बोलवलं, म्हणजे तो मामा असला म्हणजे काय मी किती पण करायचं का? काही मर्यादा आहे का नाही? लोक ठ्याठ्या करू लागले, लोक चव घालू लागले, लोक वाईट बोलू लागले, मला काही इज्जत आहे का नाही गावामध्ये? काय झालं? म्हणले अमुक केलं, तमुक केलं, तमुक केलं. मग केलं तर मला कशाला सांगता? म्हणले तो थोडा माझा मामा आहे, तुझा मामा नाही. माझ्या आईला भाऊच नाही तर मामा कुठून येणार? म्हणले मला मामाच नाही. मग हा मामा तुमचा आहे.
आणि म्हणले माझ्या आईला भाऊ नाही, मामा मला कुठून आला म्हणले. मग हा मामा कोणता आहे? तर ते घरात असणारा मामा म्हणला मी जोपर्यंत कळत नाही आहे का नाही तोपर्यंत मी मामा असतो, आणि एकदा कळलं का मी कोण असतो, मी गावमामा असतो, मग तो निघून जातो का नाही. तसंच अज्ञान असतं. जोपर्यंत आपल्याला हे सगळं कल्पना आहे, ही कल्पना अविद्या तिने झाला जीव, हे कल्पनेमुळं आपल्याला जीवपणा आला, दुःख आलं. जोपर्यंत ह्या कल्पना आपल्याला कळत नाही, या कल्पना सुद्धा कळण्याकरता कल्पना करावंच लागेल का नाही आपल्याला. अहो मला सांगा, आता एक लांब असा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यात जर उडी घ्यायची असेल तर पुढं पळायला पाहिजे का मागं पळायला पाहिजे? आधी काय केलं पाहिजे? मागं पळायला पाहिजे. मागं चांगलं पळाला आणि मागून पळून जर जोरात गेला तर उडी मारेल का नाही. मग आता ह्या कल्पना घालवण्याकरता कल्पनेची गरज आहेच का नाही शेवटी, का दुसरं काही पर्याय आहे आपल्याकडं, का दुसरं काय. पण त्या कल्पना म्हणजे सामान्य कल्पना करायच्या नाही, विशेष अशा पद्धतीच्या कल्पना करायच्या. पाय जर काटा टोचला ना तर दुसऱ्या काठीची गरजच आहे आपल्याला, ऐक नाही. मग समजा अरण्यात कुठं जर बाहेर फिरायला गेलो आणि जर पायात काटा भरला, आपण म्हणतो का नाही आता घरी गेल्याच्या नंतर सुई वगैरे घेऊन मग काटा काढू, का तिथलाच एखादा काटा काटा घेता आणि त्या काट्याने काटा काढता, काट्याने काटा काढता, ऐक नाही. आणि दोन्ही काठी घरी घेऊन येता का तिकडंच टाकून देता, ते तिकडंच टाकून देतो, घरी काही कोणी आणतं का. तसंच आहे, या कल्पना करायच्या आणि कल्पनेने कल्पना घालवायच्या, हा याला एकच पर्याय, दुसरा काही पर्याय आहे का नाही. तसं या ठिकाणी जे स्वप्न पडतं ते स्वप्न खरं आहे का खोटं आहे याचा विचार करायचा. आणि मग नंतर कळतं की ही स्वप्न खोटी आहे. मग त्याला तुम्ही त्या गोष्टीला तुम्ही तादात्म्य द्याल का, त्या गोष्टीत तुम्ही तादात्म्य कराल का? तादात्म्य करणार नाही. मग हळू बाकी बाह्य विषयाशी तुम्ही तादात्म्य करायचं सोडून द्याल, त्याला महत्त्वच देणार नाही. मग ज्यावेळेस तेव्हा त्याला महत्त्व देत नाही ना त्यावेळेस ते विषय तुमच्याशी काही तादात्म्य ठेवत नाही, त्याचं तुम्हाला सुखही होत नाही, दुःखही होत नाही, आहे का नाही. रस्त्यावरती वरात गेली, रस्त्यावरती तुम्ही घरी आल्याच्या नंतर तुम्हाला फार आनंद होतो का? आणि रस्त्यावरून जर एखाद्याची मैत गेली तर काही तुम्हाला फार दुःख होतं का? त्याचं तुम्हाला सुखही होत नाही, दुःख होत नाही का? त्याच्याशी आपला काही संबंध नाही. तसं या सगळ्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही. आणि कोणत्या गोष्टीची तादात्म्य केलं नाही तर स्वप्न पडणार कुठं तुम्हाला. स्वप्न कोणतं पडतं? जागता जवाशी जे तव जेणे ध्यानी भावना भावीजे, आणि डोळा लागत खेळू देखीजे, तेची स्वप्ने, ते स्वप्नात पडतं का नाही. दिवसभर तुम्ही ज्या गोष्टीचं चिंतन करता, वारंवार चिंतन करता, ते स्वप्नात येतं का नाही, ते स्वप्नात येतं. मग डोंगरेजी महाराज म्हणले या बाकीच्या गोष्टीचं चिंतनच करू नका, एका ईश्वराचं चिंतन करा आणि हळूहळू तो ईश्वर पण विसरून जा. म्हणजे मग मला सांगा स्वप्न पडेल का? म्हणजे स्वप्न पडत नाही म्हणजे तुमचा सूक्ष्मदेह आहे का? सूक्ष्मदेह म्हणजेच वासना उपाधीने युक्त देह आहे का नाही. मग तुम्हाला जर स्वप्नच पडत नाही याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला तो तुमचं जे सूक्ष्म शरीर आहे, वासना शरीर आहे, ते वासना शरीर काय झालं? बाधित झालं, बाधित झालं. मग आता जन्ममरणाची परंपरा पुढे राहते का आपल्याला? राहत नाही. असं पण चिंतन आपण करू शकतो नाही? करू शकतो चिंतन आपण. कुठं आलतो आपण आता? हा जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान ते सर्व सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते. आणि हे जागृतीतलं असून ज्ञान किंवा स्वप्नामध्ये असणारे जे काही ज्ञान आहे हे सारं ज्ञान आहे का नाही सुषुप्तीमध्ये कुठं असतं बरं? सुषुप्तीमध्ये म्हणता का मला खायचं पियचं भोग भोगायचा, किंवा आपलं सुषुप्तीमध्ये खातो पितो किंवा जागृतीमध्ये आपण खातो पितो भोग घेतो, तर नाही नाही. स्वप्नामध्ये खातो पितो, जागृतीमध्ये खातो पितो, हे सगळे जे भोग आहेत किंवा हे सगळ्याचं जे ज्ञान असतं हे सुषुप्तीमध्ये असतं का? सुषुप्ती नसतं. मग सुषुप्तीमध्ये सगळं नष्ट झालं का कारण रूपाने राहिले ते? कारण रूपाने. कारण रूपाने राहिले. समजा आता लक्षात घ्या की एवढा तो वटवृक्ष असतो का नाही, त्याचं बीज केवढं असतं? एवढं असतं. कधी कधी चांगल्या माणसाला सुद्धा डोळ्याने पाहायला दिसत नाही व्यवस्थित, एवढं सूक्ष्म रूपाने असतं. म्हणजे ते बीज एवढं जरी असलं तर त्याच्यामध्ये केवढा मोठा वृक्ष साठलेला आहे हे दिसतं का आपल्याला? त्याच्यामध्ये किती मोठा वृक्ष साठलेला आहे ते दिसत नाही. मग ते कारण रूपाने राहत असतं. पण कुठे राहत असतं? सुषुप्ती अवस्थेमध्ये ते सगळं ज्ञान कारण रूपाने राहत असतं. त्याच आपण काय म्हणतो? संस्कार असं म्हणतो. संस्काराची काय ती सूक्ष्म अवस्था आहे, नाही ज्ञानाची सूक्ष्म अवस्था म्हणजे संस्कार असं म्हणतो. ते संस्कार रूपाने आपण म्हणतो ना हे कशाचं बीज आहे? म्हणे हे वटवृक्षाचं असणारं बीज आहे. म्हणजे फक्त वटवृक्षाचं बीज एवढंच म्हटलं. त्याच्या फांद्या फळं फुलं वगैरे काय जे असतं त्या वृक्षाला ते दिसतात का तुम्हाला? ते दिसत नाही. पण याच्यामध्ये आहे का नाही? तसं ते सगळं कुठं राहतं आपलं? हे सगळं सुख दुःखाचं ज्ञान हे सगळं सुषुप्ती अवस्थेमध्ये
कारण रूपाने त्या ठिकाणी शिल्लक राहतं. काय माऊलींची ओवी त्यामध्ये आठवते का? 15व्या अध्यायामध्ये बघा, घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भाव म्हणती, येर स्वप्न आणि जागृती फळभाव तयाचा. आणि स्वप्नात आणि जागृतीमध्ये ते सगळं प्रतीतीला येतं का नाही आपल्याला? सगळं प्रतीतीला येतं. स्वप्नात प्रतीतीला, स्वप्नात सगळे पदार्थ दिसतात की नाही? जागृतीमध्ये सगळे पदार्थ दिसतात की नाही? आणि सुषुप्तीमध्ये तुम्हाला कोणता पदार्थ दिसला? सुषुप्तीमध्ये फक्त तुम्ही जागृत आल्याच्या नंतर म्हणू शकता मी सुखाने झोपलो होतो, काही जाणत नाही. पण काही जाणलंच नाही ना तुम्ही. काय तुम्ही काही पाहिलं त्या ठिकाणी? काहीच पाहिलं त्या ठिकाणी. म्हणजेच जागृतीमध्ये असलं आणि स्वप्नामध्ये जर असतं का नाही, ते सगळ्याचं जे कार्य आहे ते सगळं कार्य कुठं राहतं? कारण रूपाने अविद्यारूप. अविद्यारूप कोणत्या अवस्थेत राहतं ते? सुषुप्तीमध्ये सुषुप्तीमध्ये राहत असतं, असं लक्षात घ्यायचं. जागृतीत आणि स्वप्नात जितके ज्ञान ते सर्व सुषुप्तीमध्ये अविद्यारूप होते, म्हणून प्रज्ञान घन म्हणतात. मग त्या अवस्थेला काय म्हणायचं त्यावेळेस? हे सगळं कारण रूपात राहिलं त्या अवस्थेला काय म्हणायचं? प्रज्ञान घन. कारण तो सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो ना. सूक्ष्म शरीर आपलं कारण शरीराचा अभिमान धारण करतो, तेव्हा तो जीव कोण होत असतो? प्रज्ञा होतो, आहे का नाही? तेव्हा त्याला काय म्हणायचं? प्रज्ञान घन. घन अज्ञान सुषुप्ती. पूर्णपणे तिथं काय असतं? घन अज्ञान असतं, आहे का नाही? तसेच सुषुप्तीत अविद्ये तसेच सुषुप्तीत अविद्येने आवृत्त जो आनंद बघा, आता ह्या सुषुप्तीत अविद्या जी आहे का नाही, त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्येने जो आवृत्त म्हणजे झाकलेला, आच्छादन केलेला जो आनंद आहे ना, त्याचा प्राज्ञा उपभोग घेतो. तेव्हा तो जीव कोण होता असतो? सुषुप्तीत प्रज्ञ होत असतो ना. आणि तो काय घेत असतो? उपभोग घेत असतो. जेव्हा तो सुषुप्तीमध्ये अविद्येने आवृत्त जो आनंद असतो त्या आनंदाचा प्राज्ञारूपी जीव उपभोग घेत असतो, तेव्हा त्यास आनंदभूक असे म्हणतात. मग त्याला काय म्हणायचं? आनंदभूक असं त्या ठिकाणी म्हणायचं. आनंदमय कोश आहे ना तो, बरोबर आहे ना? तो कोणता कोश आहे? आनंदमय कोश. अशा त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं? तो आनंदभोग असं त्याला त्या ठिकाणी म्हणायचं, किंवा त्याचा जो भोग असतो तो आनंदभोग असतो. आणि ज्या वेळेस तो स्थूल शरीरामध्ये बरं का, स्थूल शरीरामध्ये जेव्हा तो वेष्टी आहे का नाही आणि उपभोग घेत असतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? स्थूल भूक असं म्हणायचं. आणि स्वप्नामध्ये जेव्हा तो आनंद घेत असतो तेव्हा त्याला विव्यक्त भूक असं त्या ठिकाणी म्हणायचं. विव्यक्त भूक, स्थूल भूक आणि आनंद भूक असं त्या ठिकाणी विचारात घ्यायची नावं. त्या भोगाची त्रिपुटी ती अशी. आता तिथं सुद्धा भोगाची त्रिपुटी आहे का नाही? त्रिपुटी वाचून भोग घेता येतो का? बघा बरं, त्रिपुटी सहित भोग असतो का त्रिपुटी रहित भोग असतो? त्रिपुटी असावं लागेल ना. तिथं काय आहे बरं? तिथं अंतकरण वृत्ती आहे का? अंतकरण आहे का नाही? अंतकरण आहे त्या ठिकाणी. आणि वृत्ती जी आहे त्या ठिकाणी, तर ती वृत्ती कोणती आहे? अंतकरण वृत्ती आहे का अविद्या वृत्ती आहे? तिथं अविद्या वृत्ती आपल्याला मानावंच लागेल, कारण वृत्ती वाचून भोग होत नाही. आणि तिथं चैतन्य आहे का? तिथं चैतन्य पण आहे आणि अविद्या वृत्ती पण त्या ठिकाणी आहे आणि चैतन्याचा त्या ठिकाणी भोग पण त्या ठिकाणी असतो. हे आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल. जर तुमच्या काही लक्षात जर नाही आलं ना, तर याच्यावरती उद्या परत शंका करा. आता किती झाले? 6:05. थोडा विषय सांगतो, थांबून घेतो वाटलं असतं. म्हणून त्यास आनंदभोग असे म्हणतात. त्या भोगाची त्रिपुटी आहे ती अशी. कशी? बघा त्रिपुटी. चैतन्य प्रतिबिंबित सहित जी अविद्यावृत्ती ते अध्यात्म. काय म्हणलं बरं का इथं? चैतन्य प्रतिबिंबी सहित, बिंब सहित आहे का नाही? चैतन्याचं काय असतं त्या ठिकाणी? प्रतिबिंब असतं ना. ठीक आहे. मग बिंबासहित जी अविद्यावृत्ती ते अध्यात्म, त्याला काय म्हणायचं? अध्यात्मालाच काय म्हटलं आपण आता मागच्या तक्त्यामध्ये? अध्यात्म काय असतात? अध्यात्म काय असतात? इंद्रिय असतात, बरोबर ना? मग चैतन्य प्रतिबिंबित जी अविद्यावृत्ती ते काय झालं? ते अध्यात्म. ठीक आहे, एक झालं. दुसरं अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपानंद ते काय झालं? अधिभूत. अधिभूत कायला म्हणायचं? विषयाला काय म्हणायचं? आधिभूत त्या ठिकाणी म्हणायचं. आता इथं अध्यात्म आलं का नाही? आणि त्याच्यानंतर
आदिभूत विषय आले का नाही, विषय पण आलेले. म्हणून अविद्येची वृत्ती काय झाली त्या ठिकाणी, अध्यात्म झालं एक. बरं, दुसरं काय झालं, अज्ञानाने आवृत्त जो स्वरूपानंद, आता तो झाकलेला होता का नाही आनंद, आनंदाचाच भोग घ्यायचा त्या ठिकाणी, पण तो झाकलेला असणारा, आवृत्त असणारा जो स्वरूपानंद, आत्म्याचा असणारा, साक्षीचा असणारा जो स्वरूपानंद, ते आदिभूत विषय झालं. आणि ईश्वर आदिदेव आहे. आणि ईश्वर कोण झाला त्या ठिकाणी, आधी तर कारण शरीरात चाललंय का सूक्ष्म शरीरात चाललंय का स्थूल शरीरात चाललंय, हा विषय. कारण शरीरात कारण चाललंय. शरीर आणि कारण शरीर आहे का नाही त्या ठिकाणी, त्यावेळेस तो ब्रह्म जे आहे, तेव्हा ते ब्रह्म कारण शरीर उपाधिवान होतं, तेव्हा त्याला ईश्वर किंवा सूत्रात्म म्हणतो का नाही, असं म्हणतो त्या ठिकाणी. म्हणून ते आदिभूत आणि त्या ती अधिष्ठात्री देवता कोण झाला, ईश्वर हे कोण झालं त्या ठिकाणी, किंवा सूत्रात्मा हे कोण झालं त्या ठिकाणी, आदिदैव आहे. म्हणून त्या ठिकाणी अध्यात्म काय झालं, वृत्ती झाली. ठीक आहे. स्वरूपानंद जो आवृत्त होता, तो स्वरूपानंद जो आवृत्त असलेला, तो कोण झाला, त्याचा विषय झाला. आणि सूत्रात्मा किंवा ईश्वर हा कोण झाला त्या ठिकाणी, त्याची अधिष्ठात्री देवता झाली. म्हणून त्या ठिकाणी मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नाही असं म्हणतो की नाही आपण. पण हे भोग झाला आणि हा भोगाचा अनुभव आला का नाही त्याला, आणि अनुभवाचा कधी आपलाप करता येतो का आपल्याला. मग जागृतीमध्ये तुम्ही आल्यावर म्हणता का नाही मी सुखाने झोपलो होतो, मग मला सांगा, हा भोग झाल्याशिवाय तुम्ही म्हणता का तसं. भोग झाला होता म्हणून म्हटले ना. फक्त दुसरी गोष्ट म्हणू शकता की मी काही जाणत नव्हतो, ऐक नाही, हे अज्ञान त्या ठिकाणी राहतं. पण भोग झालेलं हे मान्य होतं का नाही, भोग झाला, ऐक नाही, असं लक्षात घ्यायचं. या रीतीने विश्व बहिप्रज्ञ, तेजस अंतर्प्रज्ञ आणि प्राज्ञान घन आहे. मग लक्षात आलं का नाही आपल्याला की विश्व काय झालं, बहिर्प्रज्ञ झालं. तिथं भोग आहे का, पण बहिर्प्रज्ञ स्वरूपाचा भोग आहे. आणि तेजस काय आहे, आंतरप्रज्ञ, तो भोग कसा आहे, आंतरप्रज्ञ भोग आहे. आणि प्राज्ञ कसा आहे, प्रधान घन आहे. म्हणून तो कसा आहे, आनंद भोगत त्या ठिकाणी आहे. म्हणून त्याचा भोग कसा आहे, एकदम सूक्ष्म स्वरूपाचा. अशा नाही, सूक्ष्म स्वरूपाचा भोग कसा म्हणते, तिथं फक्त आनंद भोगत असं म्हणावं लागेल आपल्याला. हा त्याचा भेद स्थूल, सूक्ष्म आणि अज्ञान आहे का नाही, इथं अज्ञानच घ्यावं लागेल, या उपाधीमुळं आहे. त्यात प्रज्ञाची, अज्ञान ही एकच उपाधी आहे. त्याच्यामध्ये बघा आता, या उपाधीमुळे मी पण पुढचा विषय वाचला नाही होणार नाही आजचा, नाही का विषय नाही. आता याच्यामध्ये परत त्याच्याशी ऐके करायचा विषय आलेला आहे. हा विषय आपण काय करू माहिती आहे का, आता वेळ पण झालेला आहे आणि याच्यावरती परत जरा थोडा बारकाईने विचार आलेला आहे. तर ते जर शिष्याने कशी शंका केलेली आहे, तसाच विचार आता इथं नवीन तयार झालेला आहे. मग हा विचार आपण उद्याला करू वाटलं असतं. थांबून घेऊ या ठिकाणी आता. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय